हॅलो एव्हरीवन। तर आज आहे महाशिवरात्री आणि आम्ही निघालो आहे महादेवाच्या दर्शनाला। आम्ही जिथे राहतो तिथे जवळपास एक मंदिर आहे महादेवाचं। तिथे मी माझ्या फ्रेंड्सबरोबर गेली आणि ते मंदिर खूप सुंदर होतं। खूप छोटंसं मंदिर होतं पण खूप छान होतं। मला माझे फ्रेंड बोललेले की तिथे नॉर्मली गर्दी राहत नाही, पण बिकॉज ऑफ आज महाशिवरात्री आहे आणि आम्हालाही यायला उशीर झाला, त्यामुळे थोडीशी तिथे गर्दी होती। तर मग आम्ही रांगेत लागलो आणि वाट बघत होतो की आमचा नंबर कधी येईल दर्शनासाठी, पण एवढी गर्दी पण नव्हती आणि आमचं काहीतरी अर्ध्या तासाच्या आतच दर्शन पण छान झालं। इथे छान व्यवस्था करून ठेवली होती, आत जायचं आणि बाहेर निघायची। तिथे मध्ये 2 मुलं उभी होती, ती थोडी थोडी माणसांना आत सोडायची आणि लगेच ते 2 मिनिटात दर्शन करून रिटर्न यायला बोलायचे। मंदिरातून खरंच खूप छान आहे, मी आता दाखवतेच तुम्हाला। बघा, एक छान तिथे पिंड आहे, छान दर्शन झालं। आम्ही तिथे फुलं वाहली, फळं ठेवलं, थोडं दूध वाहलं आणि मग तिथनं लगेच आम्ही निघालो, कारण गर्दी नको व्हायला। आणि इथे महाप्रसादाचा वाटप पण सुरू होतं। साबुदाणा खिचडी, वेफर्स आणि केळी असं तिथे मिळत होतं। आम्ही ते घेतलं, खाल्लं आणि छान एन्जॉय केलं। त्यानंतर इथे माझ्या इव्हिनिंगची तयारी सुरू झाली आहे, डिनर प्रिपरेशन। ॲक्च्युली डिनर नाही म्हणता येणार, आज उपवास आहे आणि दोन्ही वेळेचा उपवास असतो। तर मी डिसाईड केलेलं की मी साबुदाणा वडे करणार, भगरचे पराठे करणार, त्यानंतर माझ्याकडे फराळी शेव होतेच घरी आणि त्यासोबतच मी थोडेफार फ्रूट्स ठेवणार आणि रायता बनवणार, म्हणजे जिरा पावडर आणि ब्लॅक सॉल्ट टाकून। ते छान वाटतं पराठ्यांबरोबर आणि साबुदाणा वड्याबरोबर। त्यानंतर माझे इथे फ्रूट्स वगैरे कटिंग सुरू झालेली, बिकॉज थोडं वेळ लागतो त्याला। तर मी सायमल्टेनियसली माझे वडे पण तळत गेली आणि माझं पराठे पण करत गेली आणि सोबतच मी फ्रूट्स कटिंग केले। मी फ्रूट्समध्ये ठेवले होते चिकू, डंगर, ॲपल आणि संत्री। माझ्या घराजवळच एक मार्केट आहे, जो संडे मार्केट म्हणून इथे ओळखला जातो। मी संडेला जाते तिथे आणि माझ्या भाजीपाला आणि सगळे फ्रूट्स वगैरे मी घेऊन येते तिथनं। तिथे फ्रूट्स भरपूर असं फ्रेश मिळतं आणि प्राईस पण भरपूर असं नॉर्मल असतं, खूप महाग असे नसतात। काही दिवसांपूर्वीच मला ते मार्केटबद्दल माहिती झालं आहे। त्याच्या आधी यापूर्वी मी थोडं दूरच्या मार्केटमध्ये जायची आणि तिथे इतकं महाग सगळं असायचं। आता मला इथे थोडे कच्चे चिकू मिळतात, विच इज लाईक 50 रुपीज kg वगैरे, आणि तिथे मला ते 40-50 रुपये पाव द्यायचे। सो मी आता इथून सगळे माझी भाजीपाला वगैरे घेऊन येते, फ्रेश पण असतात, आठवडाभर पुरतात पण आणि चांगलेच राहतात आठवडाभर, असे खराब ते होत नाही। भाज्या पण भरपूर ते फ्रेश ठेवतात, फ्रेश मिळतात। ॲक्च्युली इथे ते शेतकरी जे असतात ते शायद डायरेक्टलीच येतात विकायला, ते असं मध्ये कोणतरी असून ते विकत नाही, त्यामुळे त्यांच्या भाजीपाला, कोथिंबीर वगैरे खूप फ्रेश असते। मला आठवडाभर ती छान पुरते आणि हिरव्या भाज्या वगैरे मी भरपूर घेऊन येते। मला खूपदा असा वेळ मिळत नाही की मी भाज्या तोडून वगैरे ठेवू, तर मी त्याला डायरेक्ट कट करून मग त्याची भाजी वगैरे करते। आणि इथे माझे साबुदाणे वडे ऑलमोस्ट होत आले आहे आणि आमच्याकडे दादा आलेला, जयेश दादा, तर ते पण सडनलीच आले, तर मग त्यांना पण मी नाश्ता करूनच पाठवला। ते थोडी घाई करत होते आणि प्रीतमही थोडी घाई करत होता, कारण त्याची मीटिंग होती थोड्या वेळानेच। तो बोलला की आधी मला देऊन दे नाश्ता जे काही तू बनवला आहे, त्यानंतर मी मीटिंग करते। पण थोडंसं हे सगळं करायला वेळ पण लागतो आणि दोघंही सडनली मला बोलले की द्या आता पटकन नाश्ता, म्हणजे जयेश दादा तर निघत होता, मीच त्याला थांबवलं की थांबा थोड्या वेळ नाश्ता करून जा म्हणून। आणि ते खूप छान आहे, दादा फरशा वगैरे माझे खूप हेल्प करतात ते। ॲक्च्युली आमच्याकडे वॉशिंग मशीन नाही आहे, तर ती सॅटर्डेला इव्हिनिंगला वॉशिंग मशीन लावते। तर माझे आता बिकॉज आमच्याकडे बाळ आहे, तर बेडशीट्स वगैरे भरपूर घाण होते, आठवड्यातनं 3-4 वेळा धुवायला निघतं, तर ते घेऊन जातात आणि त्यांच्याकडे मशीनमध्ये आमचे बेडशीट प्रत्येक आठवड्याला धुवून देतात आणि आणून पण देतात। सो स्वीट, खूप छान लोक आहेत ते आमच्याकडे। मी त्यांना सतत असं अधूनमधून बोलवत असते काहीतरी बनवलं तर खायला। मला कुकिंगची फार आधीपासूनच आवड आहे, आईच्या घरापासून। तर आता इथे खायला एवढे कोणी आहे नाही, म्हणजे प्रीतमच आहे फक्त, तो कधी कधी माझ्या कुकिंगने बोर पण होतो, तर मी त्यांना पण बोलावते आणि कोणी आपली तारीफ केली तर ऑब्व्हियसली आपल्याला चांगलंच वाटते। आणि इथे माझे भगरचे पराठे मी करते आहे।
पराठा मी शिकून घेतला प्रॉपर आणि त्यानंतर मग मी नैवेद्य केलं देवाला, कारण आज महाशिवरात्री आहे तर ऑब्व्हियसली देवाला नैवेद्य करणं तर गरजेचं होतंच. हे जे भगरचे पराठे आहे ना खूप सिम्पल आहे, पटकनच बनतात. तुम्हाला ही रेसिपी हवी असेल तर मला नक्की सांगा, मी तुम्हाला शेअर करेल ही रेसिपी. आणि हे उपवासाला 100% चालतं. माझ्या आईने मला सांगितलं की चालतं, म्हणून मी तिच्यावर विश्वास करून चालते असं म्हणते. आणि त्यानंतर मी देवाची इथे प्लेट लावते म्हणजे नैवेद्य करायसाठी. आणि मग नैवेद्य झालं की ही प्लेट मी प्रीतमला देणार आहे, कारण त्याला पण लवकर खाऊन त्याच्या मीटिंगला बसायचं आहे. त्याची क्लायंट मीटिंग असते रोज 8-8:30 वाजता. आज 8:30ला होती. आणि मग त्यानंतर त्यांनी थोडाफार नाश्ता केला, जे मी त्याला दिलं हे नैवेद्याचं ताट. आणि त्यानंतर तो लगेच त्याच्या मीटिंगला गेला. आणि तो बोलला, मला आधीच सांगितलेलं त्याने मला की मीटिंगला आज मला 1 तास लागणार आहे. तर मी त्याची वाट बघत होती की हा कधी फ्री होईल, त्यानंतर हा थोडा आणखी खाईल आणि त्यानंतर मी खाऊ. बिकॉज त्याने आधी खाल्लं तर मला बरं वाटतं, माझ्या मनाला बरं वाटतं. मला असं काही रिस्ट्रिक्शन नाही आहे की मी आधी खाईल मग तू खा, पण तरीसुद्धा मला ते माझ्या मनाला बरं वाटतं की त्याने आधी खावं, माझ्या बाळाने आधी खावं, त्यानंतर मी खायला बसू. आणि ही मी परत त्याची प्लेट करते आहे प्रीतमला द्यायसाठी. त्याची मीटिंग झाली आहे इथे आता. मगाशी मी नैवेद्यामध्ये चिवडा ठेवायची विसरली, सॉरी देवा. पण त्यानंतर मी परत एकदा नैवेद्य देवाला गोल पाणी फिरवून दाखवलं आणि देवाला बोललं की तुम्ही या आमच्याकडे जेवायला. अशा प्रकारे आमचा हा दिवस खूप छान गेला. आता इथे मी प्रीतमला ही प्लेट देणार आहे, पण टोमा बोलला की मला एवढं सगळं देऊ नको, माझा उपवास नाही आहे, तुझा उपवास आहे तर तू खा, त्यानंतर मला फक्त तू थोडेफार वडे दे, कारण हे सगळं मी ऑलरेडी खाऊन बसलो होतं आणि माझं पोटही भरलं आहे. तर टोमा नको बोलला, त्याने घेतलं प्लेट आणि मग मा बोललं अरे एवढं सारं देतेस का. मी बोलली की ठीक आहे तू नको खाऊ, मी खाऊन घेईल हे सगळं. आणि मग मी त्याला बघा इथे प्लेटमध्ये त्याचे साबुदाणे वडे ठेवल्या आणि त्या प्लेटात मग मी खायला बसले. देवा सगळ्यांना सुखी ठेव. महाशिवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. माझा ब्लॉग थोडासा लेट येतो आहे, पण ठीक आहे, थोडं एडिटिंग करायला पण वेळ लागतं. कालच महाशिवरात्री झाली आहे. सगळे सुखी राहा, मस्त मज्जा करा, खात राहा, एन्जॉय करा.